नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण 8वी स्कॉलरशिप गणित यातील नवनीतचं जे 22वं प्रकरण आहे, पृष्ठफळ व घनफळ, यातील आपण स्वाध्याय 22.1 यातले आपण 13 पासूनचे पुढचे गणित घेणार आहोत. तर बघूया 13वं गणित काय आहे ते. प्रत्येक बाजू 10 मिलीमीटर असणाऱ्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती चौरस सेमी असेल. आता या ठिकाणी आपल्याला घनाची बाजू जी दिलेली आहे ती 10 मिलीमीटर दिलेली आहे आणि पृष्ठफळ आणि घनाचे एकूण पृष्ठफळ आपल्याला चौरस सेमीमध्ये विचारलं आहे. म्हणजे आता याचं आपण सेमीमध्ये कन्वर्जन करूया. 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक बाजू ही 1 सेंटीमीटर आहे. मग घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजू वर्ग बरोबर 6 गुणिले बाजू आहे 1, एकाचा वर्ग एकच येणार आहे. मग 6 गुणिले 1 बरोबर 6 चौरस सेमी. घनाचे एकूण पृष्ठफळ जे दिलेलं आहे ते 6 चौरस सेमी आहे. आता इथं आपण पर्याय शोधूया. 6 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचं उदाहरण घेऊया. 14वं उदाहरण. एका घनाकृती ठोकळ्याच्या सर्व कडांची एकूण लांबी 96 सेमी असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ व घनफळ दर्शक संख्यांमधील फरक पुढीलप्रमाणे कोणता. आता इथं आपल्याला एक घनाकृती दिलेली आहे, त्याच्या सर्व कडा. आता ही घनाकृती आहे. आता घनाकृतीला एकूण किती कडा असतात, तर त्या 12 कडा असतात. ह्या ज्या आहेत ह्या कडा आहेत, तर ह्या एकूण 12 कडा आहेत. म्हणजे ह्या खालच्या 4, वरच्या 4, 8 आणि 9, 10, 11, 12. म्हणजे एकूण कडा आहेत घनाला एकूण कडा बरोबर 12 आहेत. आणि या सर्व कडांची एकूण लांबी 96 सेमी दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी ही एका कडेची आपण लांबी काढली तर ती आपल्याला घनाची बाजू मिळते. मग घनाची बाजू बरोबर 96/12. 12 1 12, 12 8 96. म्हणजे किती आलं आहे उत्तर 8. म्हणजे घनाची जी बाजू आहे ती आहे 8 सेमी. आता आपल्याला घनाचं एकूण पृष्ठफळ काढायचं आहे आणि घनाचं घनफळ काढायचं आहे. मग एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजू वर्ग बरोबर 6 गुणिले बाजू आहे 8, 8चा वर्ग बरोबर 6 गुणिले 8 8 64. 6 गुणिले 64 हा गुणाकार येतोय 384. 6 चौक 24, 2, 6 6 36 आणि 2 38 चौरस सेमी. आता घनाचं एकूण पृष्ठफळ आपल्याला मिळालेलं आहे 384 चौरस सेमी. आता घनाचं घनफळ आपल्याला काढायचं आहे. मग घनफळ बरोबर बाजू घन बाजू आहे 8, 8चा घन बरोबर 8 गुणिले 8 गुणिले 8 हा येतो 512. आणि आपल्याला विचारलेलं आहे की एकूण पृष्ठफळ व घनफळ दर्शक संख्यांमधील फरक. म्हणजे 512 वजा 384. 12 मधनं 4 गेले 8, चला 1 8 आणि 1 9, 11तनं 9 गेले 2, आजचा 1, 3 आणि 1 4, 5तनं 4 गेले 1. म्हणजे
128. फरक जो आहे तो 128 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढचं 15वं उदाहरण घेऊया. एका हौदाची लांबी 4 मीटर, रुंदी 1.5 मीटर व उंची 1 मीटर असून तो पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. 8 लिटर मापाच्या बादलीने तो रिकामा केल्यास किती बादल्या पाणी काढले? आता या ठिकाणी आपल्याला हा इष्टिकाची ती आकाराचा हौद आहे आणि तो पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. म्हणजे त्या हौदामध्ये किती लिटर पाणी आहे ते आधी आपल्याला काढावं लागेल, कारण 8 लिटर मापाच्या बादलीने ते पाणी काढलेलं आहे. म्हणजे इथं हौदात किती लिटर पाणी मावतं आहे ते आधी आपण काढूया आणि मग नंतर किती बादल्या पाणी काढले ते काढता येईल. तर यासाठी आपल्याला इष्टिकाचितीचं किंवा हौदाचे घनफळ काढावं लागेल. हौदाचे घनफळ बरोबर हे सगळे मीटरमध्येच आहेत, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट गुणाकार करूया. 4 गुणिले 1.5 गुणिले 1, 15 चौक 60, 60 एक 60, म्हणजे आणि पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणजे 6.0, म्हणजे या ठिकाणी 6 आलेला आहे. 6 घन मीटर. आता 1 घनमीटर म्हणजे 1000. 1 घनमीटर हे लक्षात ठेवा. 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर. 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर आणि हे 6 घनमीटर आहे, म्हणून आपल्याला इथं 6ला 1000ने गुणावं लागेल. 6 गुणिले 1000 म्हणजे त्या हौदामध्ये 6000 लिटर पाणी आहे. त्या हौदात 6000 लिटर पाणी आहे आणि हे 6000 लिटर 8 लिटर मापाच्या बादलीने पाणी काढलेलं आहे. मग इथं आता 6000ला 8ने भाग द्यायचा. 6 एक 6, सॉरी 8ने भाग द्यायचा आहे आपल्याला. 8 एक 8, 8 इन 7 56. 60मधनं 56 गेले, 4 उरले, 0 घेतला, 8 पंचे 40 आणि हा 0 आहे तसाच. म्हणजे 750 बादल्या पाणी काढलेलं आहे. किती बादल्या पाणी काढलं तर 750 बादल्या पाणी काढले. मग 750 आपण पर्याय शोधूया. पर्याय क्रमांक 3 सेमी लांबीचे 3 सोन्याचे घन वितळवून त्यापासून एक सोन्याची इष्टिकाचिती तयार केली. त्या इष्टिकाचितीच्या तळाचे क्षेत्रफळ 27 चौरस सेमी असेल तर इष्टिकाचितीची उंची किती? म्हणजे या ठिकाणी आता छोटे छोटे जे घन आहेत ते 3 घन या ठिकाणी वितळवलेले आहेत. हे 3 घन वितळवून एक इष्टिकाचिती तयार केलेली आहे. हे 3 घन वितळवले सोन्याचे. या प्रत्येकाची बाजू 3 सेमी आहे, म्हणजे याची पण 3 सेमी आहे आणि ही बाजूसुद्धा प्रत्येक बाजू 3 सेमी आहे आणि यापासून एक इष्टिकाचिती तयार केलेली आहे. तर या इष्टिकाचितीच्या तळाचं जे क्षेत्रफळ आहे म्हणजे ह्या भागाचं हे तळाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 27 चौरस सेमी. म्हणजे हे एकूण 27 चौरस सेमी क्षेत्रफळ दिलेलं आहे. तर या इष्टिकाचितीची उंची किती ते आपल्याला काढायचं आहे. मग इथं आपण एका घनाचा आधी घनफळ काढूया. एका घनाचे घनफळ बरोबर घनाचे घनफळ आहे बाजू घन बरोबर 3चा घन येतो 27. आता हे
3 घनांचं घनफळ, 3 घनांचे घनफळ. आता एका घनाचं 27 आहे, म्हणजे 3 घनांचं काढण्यासाठी आपल्याला 27 गुणिले 3 करावे. 27 त्रिक 81 घन सेमी. एवढं हे या 3 घनांचं एकूण घनफळ आलेलं आहे, 81 घन सेमी. आता या ठिकाणी ही जी इष्टिकाचिती आहे, या तिन्ही घनांचं घनफळ आणि इष्टिकाचितीचं घनफळ समान असणार आहे. मग 81 बरोबर इष्टिकाचितीचं घनफळ आहे एल गुणिले बी गुणिले एच. आता या ठिकाणी एल गुणिले बी म्हणजे हे तळाचं क्षेत्रफळ आहे, म्हणजे 81 बरोबर तळाचं क्षेत्रफळ आहे 27. एल गुणिले बी बरोबर तळाचे क्षेत्रफळ. मग 27 गुणिले एच. मग 81. आता हा 27 गुणिले आहे, तो इकडे त्यांना भागिले होणार आहे, बरोबर एच. मग 27 एक 27, 27 त्रिक 81 म्हणजे एच बरोबर 3 सेमी. म्हणजे त्या इष्टिकाचितीची लांबी जी आहे ती 3 सेमी आहे. मग पर्याय 17 गणित घेऊया. 16 सेमी लांब, 11 सेमी रुंद व 10 सेमी उंच अशी धातूची भरीव इष्टिकाचिती वितळवून त्यापासून 0.2 सेमी जाडी व 2 सेमी व्यास असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार करता येतील. मागच्या व्हिडिओमध्ये आपण असं एक उदाहरण सोडवलेलं आहे. म्हणजे इथं इष्टिकाचितीचं आपल्याला घनफळ काढायचं आणि नाणं जे आहे ते वृत्तचिती आकाराचं असतं, म्हणून इथं वृत्तचितीचं घनफळ आणि दोघांच्या घनफळांचा आपल्याला भागाकार करायचा आहे. मग इथं व्यास दिलेला आहे, नाण्याचा व्यास 2 सेमी आणि म्हणून त्रिज्या आहे याच्या निम्म म्हणजे 1 सेमी. कारण आपल्या वृत्तचितीच्या घनफळामध्ये वृत्तचितीचं घनफळ सूत्र आहे पाय आर वर्ग एच, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्रिज्या लागणार आहे, म्हणून आपण त्रिज्या काढली आर बरोबर 1 सेमी. आता चकत्यांची संख्या बरोबर इष्टिकाचितीचे घनफळ इष्टिकाचितीचे घनफळ भागिले वृत्तचितीचे घनफळ. इष्टिकाचितीच्या घनफळाचं सूत्र आहे एल गुणिले बी गुणिले एच आणि वृत्तचितीचं सूत्र आहे पाय आर वर्ग एच. आता इथं आपण किमती ठेवूया. एल आहे 16, सगळ्या ज्या लांबी आहेत त्या सेंटीमीटरमध्येच आहेत, म्हणजे इथं कुठलंही आपल्याला कन्वर्जन करायची गरज नाही. मग 16 गुणिले 11 गुणिले 10 छेद वृत्तचितीचं घनफळाचं सूत्र पाय आर वर्ग एच. पायची किंमत आहे 22/7. आर वर्ग आर आहे 1, म्हणून 1 गुणिले 1 गुणिले एच. एच दिलेला आहे 0.2. बरोबर. आता हा 7 भागिले आहे, तो इथं वरती अंशस्थानी गुणिले होणार आहे. मग 16 गुणिले 11 गुणिले 10 गुणिले 7. आता खाली काय आहे बघा शिल्लक, 22 गुणिले 1 गुणिले 1 एकच येतो, एकाने कुठल्याही संख्येला गुणलं तर गुणाकार तोच येतो, म्हणून आपण 22 गुणिले फक्त 0.2 घेऊया. मग इथं आपण 11ने भाग दिला, 11 1 11, 11 2 22 आणि 2ने आपण 16ला भाग दिला, 2 1 2, 2 8 16. आता इथं शिल्लक संख्या काय काय आहेत बघा, 8 गुणिले 10 गुणिले 7 छेदस्थानी 0.2. आता दशांश अपूर्णांकाने भागता येत नाही, म्हणून आपण ती संख्या पूर्ण करून घेऊया. म्हणजे इथं
हा पॉईंट आपल्याला एक घर पुढं सरकवायचं आहे, म्हणजे आपल्याला या संख्येला 0.2ला 10ने गुणावं लागेल. मग छेदस्थानी गुणलं तर अंशाला सुद्धा आपल्याला 10ने गुणावं लागतं. म्हणून या ठिकाणी 8 गुणिले 10 गुणिले 7 ही संख्या आहे तशीच लिहिली आहे, गुणिले 10. आणि 0.2ला आपण 10ने गुणलं तर ही संख्या 2 होणार आहे. म्हणून बे एक बे, बे पंचे 10. मग 8 10 80 गुणिले 7 5 35. चाळीस गुणिले 35 हा गुणाकार येतो आहे 2800, 2800. म्हणजे चकत्यांची संख्या आहे 2800. पर्याय क्रमांक 4. पुढचं उदाहरण घेऊया. एका घनाची बाजू 12 सेमी आहे असे धातूचे 3 घन वितळवून एक इष्टिकाचिती तयार केली. त्या इष्टिकाचितीच्या तळाचे क्षेत्रफळ 144 चौरस सेमी असेल तर त्या इष्टिकाचितीची उंची किती? आता आपण मगाशीच एक अशा प्रकारचं एक गणित सोडवलेलं आहे. तर 3 घन वितळलेले आहेत. मग आपण एका घनाचं घनफळ काढूया. त्याची बाजू आहे 12 सेमी. एका घनाचे घनफळ बरोबर बाजू घन बरोबर 12चा घन. आणि 12चा घन येतोय 1728. असे 3 घन वितळलेले आहेत, म्हणजे 3 घनांचं एकूण घनफळ. 3 घनांचे एकूण घनफळ बरोबर 1728 हे एका घनाचं आहे, त्याला गुणिले 3. 3 8 24 हातच्या आले 2, 3 दुणे 6 2 8, 3 7 21 हातच्याला 2, 3 1 3 आणि 2 5, म्हणजे 5184 आलेलं आहे. 3 घनांचे एकूण घनफळ 5184 सेमी, घन सेमी. मग आता या ठिकाणी नवीन इष्टिकाचिती जी तयार झालेली आहे त्याचं घनफळ आणि या घनांचं एकूण घनफळ हे सारखंच असणार आहे. म्हणून 5184 बरोबर इष्टिकाचितीचं घनफळ एल गुणिले बी गुणिले एच. आता हे एल गुणिले बी जे आहे ते तळाचं क्षेत्रफळ आहे. म्हणून 5184 बरोबर त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला 144. 144 गुणिले एच. आता हा 144 इकडे भागिले होणार आहे. 5 4 184 भागिले 144 बरोबर एच. आता 144ला जर आपण भाग दिला तर समजा आपण 12ने भाग देऊया. 12 1 12, 12 दुणे 24. आता 51ला 12 1 12, 12 दुणे 24. आता 51ला भाग देऊया. 12 चौक 48. 51मधनं 48 गेले, 3 उरले, 8 घेतले, 38 झाले, 12 त्रिक 36. 38मधनं 36 गेले, 2 उरले, 12 दुणे 24. म्हणजे एच बरोबर 432 भागिले 12 आहे. आता पुन्हा 432ला 12ने भाग देऊया. 12 1 12, 12 त्रिक 36. 43मधनं 36 घेतले, 7 उरले, 7वर 2 घेतले, 12 72. म्हणजे एच बरोबर 36 सेमी. आता इथं आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायला सांगितले आहेत. म्हणजे उत्तर आलेलं आहे आपलं 36 सेमी. म्हणजे पहिला पर्याय आहे 36 सेमी, पहिला पर्याय. आणि पुढचे सेमी आणि मीटरमध्ये आहे.
म्हणजे 36ला आपण 100ने भागलं तर ते मीटरमध्ये होणार आहे, कारण 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. म्हणून इथं भाग दिला आपण, तर इथं 1 और 2 शून्य आहेत, म्हणजे 0.36 मीटर. म्हणजे दुसरा पर्याय येणार आहे 0.36 मीटर, पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.